ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, अ, परवा अमावस्या झाली. हं? आणि मी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. दीपपूजन घरच्या घरी आणि नदीमध्ये दिवे सोडून हे पूजन करा, असं मी सांगितलं होतं. आणि त्या सांगितल्याप्रमाणे माझी जी मंडळी आहे जोडलेली, यूट्यूबद्वारे जोडलेली आहे, कुणी दीक्षा घेतलेली आहे माझ्याकडून, अशा मंडळीने माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी घरीही पूजा केली. आणि काही मंडळींनी समजा नदीमध्ये नैवेद्य आपलं देवा करून नैवेद्य वगैरे अशा गोष्टी करायला सांगितलं, ते पण केलं आहे. तर आणि घरी पूजा केल्यानंतर त्यांनी फोटो टाकले मला. घरचे ते दीप पूजा केले त्याचे फोटो टाकले. बऱ्याच जणांनी मला फोटो टाकले, पाहिलं, मला खूप आनंद झाला. कारण माझ्यावर विश्वास आहे या दृष्टीने, आणि विश्वास ठेवल्याबद्दल आणि जे सांगितलं ते ऐकल्याबद्दल मला खूप बरं वाटलं. त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आता त्यानंतर मी उपासनेबद्दल बोललो होतो. श्रावण महिन्यातील उपासना आणि उपवास याबद्दल पण सांगितलं होतं. त्याप्रमाणे आता बऱ्याच जणांनी उपवासाबद्दल काही थोडं कानाडोळा केला, म्हणजे एवढं काही होत नाही तुमच्यासारखं असं तसं बोलले. पण काही जणांनी आता संकल्प केलेत एक महिनाभर, समजा शिवलेला अमृताचं ग्रंथ आहे त्याचं पारायण करणे, जेवढे पारायण होतील तेवढे करणे. त्यानंतर कुणी शिवपुराण वाचण्याचा संकल्प केला, शिवपुराण वाचायचं, म्हणजे त्याचं पठण वगैरे त्याची थोडीसा अभ्यास करायचा. कुणी शिवजप करायचं संकल्प केले. आणि उपवासच्या बाबतीत थोडं एवढं काही मला आलं नाही. पण तुम्ही सगळेजण करताय यात मला आनंद आहे. कारण एक आपण भक्ती मार्ग शिवाचा धरलेला आहे आणि त्या भक्ती मार्गाला धरलेल्या मार्गाने तुम्ही चाललाय, ही खूप मोठं वाटतं. आता एक महिनाभर उपवास करायचं बऱ्याच जणांना जमणार बी नाही. आम्ही सोमवार करू, एकादशी करू, अमुक करू, तमुक करू सांगितलं, परंतु एक महिनाभर आम्हाला काही उपवास करता येणार नाही. आणि केलं तर आम्ही संध्याकाळी एकदा जेऊ, असं काही जणांनी म्हटलं. ठीक आहे म्हटलं, तुम्हाला जसं जमन तसं करा, पण मी तसं नाही करत म्हटलं. मी पूर्वी काय करत होतो, पूर्वी त्याच्या अगोदर पूर्ण श्रावण महिना हा पूर्ण उपवास करत होतो आणि खूप वर्षापासून करतो. आज इकडे असं नाही की 10-5 वर्षातच करायलो. काय देव जाणे, मला समजा मी लहान होतो, 10-12 वर्षाचा, तेव्हापासून बी मी श्रावण महिना हा पूर्ण उपवास करतो. पूर्वी काही वर्ष घरचे आई वडील बी जरा बोलत होते की बाबा एक टायमाला जेवावं लागतं वगैरे. त्याच्यामुळं पूर्वी खूप लहानपणीच सांगालो, त्यावेळेस मी जेवण करत होतो. मग ज्यावेळेस माझ्या हातात सगळा कारभार आला, समजा म्हणजे मी स्वतंत्र झालो समजा विचारानं, त्यावेळेस मी ते बंद केलं. महिना धरायचा आहे तर जेवण नाही करायचं, फराळावर राहायचं. मग फराळावर राहायचं तर माझे एक ते चुलते होते, त्यांना ते लई, म्हणजे वडील काही एवढं बोलत नव्हते काही, पण चुलत्यांना लई काळजी वाटायची. तर ते काय करायचे कुठं काही ना काही फळं आणून दे. त्या काळात कुठं मार्केटला वगैरे जाण्याचं काही संबंध. पण पोरगा आमचं श्रावण महिन्यात धरतं, येडचं आहे असलं तसं, मग बाहेर बोलायचे, मला थोडक्यात शिव्या बी घालायचे. काय पोट मारायचं, असलं करायचं, तसलं करायचं. त्यावेळी खूप दिवसाची गोष्ट आहे. काही येडवणे असलं तसलं बोलायचं, पण मी माझा काही हे का सोडत नव्हतो. माझं मी चालूच ठेवलेलं होतं. आणि तीच पद्धतीचं समजा मी पूर्ण महिना धरत आतापर्यंत आणलं. जसं मी या क्षेत्रात जास्त मी काम करायला लागलो, आता आपल्या शिवभक्तीमध्ये शिवोपासना करायला लागलो, आणि त्यानंतर मग माझे नेम हळूहळू बदलत गेले. आतापर्यंत मी काही माग एक टायमाला जेवण करतो, नंतर बंद ते पण केलं. 2-4 वर्षात तर बंद केले मी. समजा फळावर वगैरे राहत होतो. पण आता या वर्षात तर असं ठरवलं की आता ते फळं बी खायचे नाहीत.
म्हणजे फराळाचं पण खायचं नाही असं संकल्प केलाय. फराळाचं न खाणे, फळं बी न खाणे, फक्त एक शरीर थोडंसं राहावं, चलावं म्हणून मी लिंबू सरबत घ्यायचं ठरवलेलं. आणि सकाळी दूध एक, कारण दूध घेण्यामध्ये गोळ्या असतात ना, त्याच्यामुळे खावं दूध काहीतरी लागेल म्हटलं म्हणून मी दुधाचं एक ठेवलं. पण फराळ, फळं वगैरे हे सर्व वर्ज्य केलेत मी 1 महिन्यासाठी. आता हे दुसरा दिवस मी संपत आलाय. आता मी बऱ्याच वेळेस मी आता मार्केटला गेलो होतो. मार्केटहून जे लिंबू असतं ते लिंब घेऊन आलो मी खूप. तशी लिंब घेऊन आलो समजा की दररोज एक प्रमाणे तरी आपल्याला लागणारच आहे. तर आणि पाणी, भरपूर पाणी प्यायचं. आता ह्या गोष्टीबद्दल ज्यांना माझी ही पद्धत माहीत झाली, आता माझ्या संपर्कातले तर बरेच फोन करतात, मग काय चाललं काय नाही विचारलं तर हे असं चाललं की खूप जणांनी म्हणले असं करू नका, काहीतरी फळ खा वगैरे वगैरे वगैरे, हे होईल असं होईल तसं होईल. म्हणून मी आज चेकअप पण करून आलो, वजन चेकअप केलं. त्याच्या अगोदर बी केलं होतं एका दिवशी. त्यावेळेसच्या वजनामध्ये काय आता फरक काही जाणवला नाही 2 दिवसात. एवढं काही फरक म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये फरक. अगर माझ्या हालचालीमध्ये काही एवढं फरक की अशक्तपणा आलाय, आता न काही 2 दिवस झाला अन्न खाल्लं नाही, तर तसं काही एवढं काही जाणवणं गेलंय मला. आता ही एवढं का करायचं, तुम्हाला बी प्रश्न पडला असेल, एवढं का? काय असतं, तुम्हाला उपासना करायची नाही एखाद्या देवतेची. आता मी शिव उपासक आहे. मग शिवाची उपासना करायची, उपास करायचा आहे. उपास का करायचा आहे? काय असतं, कुठलीही उपासना साध्य करायची असेल, त्या उपासनेचं फळ पाहिजे असेल तुम्हाला, तर उपवास करावा लागतो. आणि तो उपवास कडक असला पाहिजे. उपवास हा कडक असला म्हणजे काय, कडक म्हणजे कडक कसं तसं नाही की तो शरीराला समजा मारलं पाहिजे. का मारलं? शरीर शांत होतं, मन जरा स्थिर होतं. जी आपल्या मनातले विचार आहेत ते थोडेसे वेगळे होतात, बदलतात. आपल्याला भक्ती करायची ना महिनाभर. आता आपण एरवी करतो, पण बाकीचे व्यवहार बघत करतो ना. आता मला ही पूर्ण महिना शिव भक्तीमध्ये घालवायचा आहे, असा मी संकल्प केलाय. मी तर तसं संकल्प 11 लाख नामस्मरण एवढंच केलं मी, जास्त केलं नाही. कारण जास्त होतंय, पण इतर बी काही गोष्टी आहेत माझ्या मागे, मंत्र साधना असते, ह्या गोष्टीमुळे मी 11 लाखाचा संकल्प केलाय. आणि उपास पकडला म्हणजे उपासच आहे तो. लिंबू पाणी घ्यायचं, एवढा उपास. आणि दूध काय आपल्याला 1 ग्लास 2 ग्लास घ्यायचं सकाळी एकदाच, पुन्हा परत संध्याकाळी सुद्धा घ्यायचं नाही, दुपारी घ्यायचं नाही, दूध काय नाही. मग दिवसभर आपल्याला वाटलं थोडं थकवा वाटलं तर लिंबू पाणी पिणे, हा माझा संकल्प आहे. आता एवढं कडक का करायचं आपल्याला, तर ते माझं मन आहे, मन स्थिर झालं पाहिजे. म्हणजे माझं लक्ष इतर गोष्टीकडे कुठे लागता कामा नये. म्हणून मी उपास तुम्हाला सुद्धा करा म्हणत असतो. आणि ते जर झालं, माझं मन शुद्ध होईल आणि होणारच आहे. परत शरीर शुद्ध होणार आहे आणि होतं. याच्या अगोदरचे अनुभव आहेत मला, म्हणजे आज काही नवीन ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये नाहीये. मग आता हे लिंबू पाणी का घ्यायचंय? लिंबू पाणी घेण्यामागचं की आता मला शरीराची स्वच्छता करायची आणि मनाची स्वच्छता. नामस्मरणे, मंत्रजपाने माझ्या मनाची स्वच्छता करणार आहे आणि उपवास पकडून मी शरीराची स्वच्छता करणार आहे. म्हणजे शरीरामध्ये आता विकार काही ठेवणार नाही. आणि ते विकार स्वच्छ शरीर झाल्यानंतर, मन स्वच्छ झाल्यानंतर, मग जे देवाचं काय आहे, आपल्या ईश्वराचं शंभूचं काय आहे, ते माझ्या मनामध्ये अजून ठासू भरेल. म्हणून मी हे करतोय. आता बरेच जणांना म्हणते तुम्ही कधीतरी एखादं फळ खा, काही करा. मी बघन म्हटलं, जोपर्यंत माझी समजा क्षमता आहे दिवस काटायची. आता महिना म्हणजे खूप म्हणतात ना, असं बोलतात मला, पण
तोपर्यंत तर मी प्रयत्न करणारच आहे. मला एकदा जिद्दी माणूस आहे. मग नाही मला समजा काही झालं नाही तर मी आज आज बोलण्याचं कारण काय, की कदाचित मला तर थकवा यायला मला बोलावंसं वाटेना गेलं, तर तुमच्याशी नाही मी बोलू शकणार. मी व्हिडिओ पण टाकू शकणार नाही तुमच्याशी. मी पडून राहील, झोपून राहील. पण मी माझं जी टार्गेट आहे म्हणा, ते पूर्ण करणार मी. त्यात समजा शारीरिक हानी झाली तरी चालते. आता बऱ्याच जणांचे म्हणणं आहे, म्हणजे ही लोक मला बोलायलेत ना फोन करून, मेसेज करून, असं करू नका, तसं करा, इतकं नाही कळत, तुम्ही शुगर पेशंट आहात, बऱ्याच जणांचं. आणि खरं आहे त्यांचं, ते चुकीचं सांगतात. आपल्या मायेपोटी माझ्यावर प्रेम करतात म्हणून ते सांगतात मला की नका एवढं, तुम्ही शुगरवाल्यांना उपास धरता येत नाही, हे असं म्हणतात. पण याच्यापूर्वी मी उपास केलेत का? नवीन नाही, मी शुगर काय आज नवीन नाही. पण डॉक्टरचं मी म्हणणं असतं की उपास करू नये, शुगरचे प्रॉब्लेम काही ना काही होतात, असं तसं वगैरे. असू द्या, काय असेल. आपलं जे शरीर आहे, आपण जिवंत राहिलो त्या भक्तीसाठी. आणि काय होतं, 1 महिना आपण जर नाही केलं, जे होईल ते होईल. काय ईश्वरासाठी त्याची भक्ती होता, भक्त करत करत गेला. झाला तर प्रॉब्लेम. मला शिवानं समजा हे शरीर दिलेलं आहे, त्यानं दिलेलं आहे, मग तोला आता कसं त्याला ठेवायचंय मला ते ठरवीन ना. माझ्यामध्ये विकार करणार का रोग घालणारे अजून काही, हे तो ठरवणार. मालक तोय ना, त्याच्या हातात रिमोट कंट्रोल आहे. जसं होईल तसं होईल, मी पूर्ण त्याच्यावर सोडून दिलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हीही काही काळजी करू नका. बरेच जण मला बोलतात ते, म्हणजे असं करायचं, एवढं नका हे करू, काहीतरी खात जा थोडं फराळाचं तरी. पण सांगायला तुमच्यासाठीच, असं काही नाही होणार. आणि तुमच्या माहितीच तो माणूस 20-21 दिवस न पाणी घेता सुद्धा जिवंत राहत असतो. तर आपण पाणी पिणार आहेत, लिंबू पाणी पिणार आहेत, साधं पाणी पिणार आहेत. त्याच्यामुळं मी 21 दिवसाची तर गॅरंटी आहे, एक विज्ञानाच्या दृष्टीने तरी. तिथून पुढे बघूया. तसं काही होत नाही, काही नाही घाबरायसारखं. मला खूप जणांनी त्रास दिला, असं सांगून नका असलं काही गोष्टी, काहीतरी खाईल. पण बघूत म्हटलंय. तर ही एवढं का करायचंय, ही साधना का करायची? केवळ तुमच्यासाठी. तुम्ही मी सांगितलेलं ऐकता, हे करायला मी म्हणलं असं करतात. मग मला सुद्धा तुम्हाला सांगण्याचा अधिकार कधी प्राप्त होईल? मी काहीतरी केलं तर ना. आता मी स्वतः काहीच करायचं नाही आणि तुम्हाला सांगायचं कसं जमन बरं? मी तुम्हाला सांगणार उपास करा, उपासना करा, आणि मी स्वतः करायची नाही. मी सांगायचं काय करायचंय? अगोदर स्वतः करावं लागतं, मग इतराला सांगायचा अधिकार आहे आपल्याला. मी स्वतः करतो म्हणून तुम्हाला सांगतो. मी न करता तुम्हाला नाही सांगू शकत, आणि तो अधिकार पण नाही माझा. एखाद्यानं दारू वगैरे प्यायचं, म्हणायचं दारू पिणं वाईट आहे, अरे तू सोडणं अगोदर, मग सांगण्याचा अधिकार. तसा एक प्रकार आहे, जी स्वतः आपण जी करतो ना, ते गोष्टच सांगण्याचा अधिकार आहे. जर आपण न करणाऱ्या गोष्टी दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नाही. लंगड्या माणसं सांगायचं अशी रनिंग करावं लागते, इतकं असं वगैरे पाय पळायचं, इतकं पळायचं, इतकं फील्डमध्ये. अरे बाबा, तू लंगडा आहेस, तू त्यातला नाहीस. कुणी सांगावं की जो रनिंग करतो, पळतो, तो त्यातला अनुभवी आहे, त्या माणसानं सांगावं, म्हणजे परिणाम होतो. मग तुमच्यावर परिणाम होण्यासाठी मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की काय गरज आहे एवढी करायची? तर तुम्ही करावं, जे महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण जीवनामध्ये आलोत, उपासना, उपवास, अशा गोष्टी करणं गरजेच्या आहेत. मग मला स्वतः करावं लागेल, तेव्हा तुम्ही ऐकणार आहेत. मी न करता तुम्ही नाहीत ऐकू शकत, होत नाही. टाइमपास म्हणून येणार आहेत तुम्ही. म्हणून मी ही एवढं कडक नियमानं चलत राहतो. मी जप करा म्हणतो आणि मी करायचं नाही, कसं शक्य आहे? मी अगोदर करतो. मी समजा 1000 केला तर तुम्ही 100 तरी करताल. मी समजा महिन्याचा उपवास दिला, तुम्ही
महिन्यातले सोमवार, प्रदोष, शिवरात्री हे तरी करताल कमीत कमी. करणार का नाही? या गोष्टी तुमच्या हातून व्हाव्या आणि तुम्ही भक्ती मार्गाला लागावं, शिव मार्गाला लागावं, शिवाची भक्ती करावी. तारणारा तोय आपल्याला, म्हणून मला ह्या गोष्टी कराव्या लागतात. दुसरं काही नाही याच्या मागे. तुमच्यावर परिणाम व्हावा मी सांगितलेलाच हा. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मी प्रयत्न करणारी आहे, मी पूर्ण करणारच आहे. तुम्ही सुद्धा ज्याने समजा पारायणला बसले, चालू केलेलं आहे, बऱ्याच जणांनी सांगितलंय, कुणी मंत्र जप करायला, कुणी असं सगळे बऱ्याच जण लागलेत मार्गी. बऱ्याच जणांनी माहिती दिली की आता हे समजा माझे दीक्षा घेतलेल्याच मंडळींनी करावं असं काही नाही, इतरही करू शकतात, काही अडचण तसं नसतं. दीक्षा घेतली म्हणूनच करावं. तुम्हाला आवडतं ना शिवाचं तर करा ना तुम्ही. देव हा सगळ्यांचाच आहे. देव काय आमच्या पप्पाचा नाही एकट्या, सगळ्यांचा देव आहे तो. आणि सगळ्यांनी करावी भक्ती. मग त्यात जात धर्म काही नसतं. देवाला तसं काही नसतं. सगळ्यांना अधिकार आहे. तो देवाची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्त्री असेल, पुरुष असेल, इतर असेल. तर मी तुम्ही जे समजा तुम्ही पण संकल्प केलेत समजा पारायणाचे, मंत्र जपाचे, ते तुमचे पूर्ण व्हावे अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे. मला तुमच्याशी बोलावं वाटलं. आता मी कार्यक्रमचं काय सांगेल न सांगेल ही काही एवढं, पण जमन तसं मी प्रयत्न करतो. कारण मी आता उपासना काळामध्ये आहे आणि वरचीवर थोडाफार अशक्तपणा वगैरे येऊ शकतो. अगर जास्त बी येऊ शकेल, काही सांगता येत नसतं. हे शरीर आहे. कारण लिंबू पाण्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही ग्रहण करायचं नाही. त्याच्यामुळं काय होऊ शकेल ही काही नो गॅरंटी असते. मी प्रयत्न करतोय. म्हणून आज मी तुमच्याशी बोललोय. उद्या बोलेल न बोलेल अथवा काय काही सांगू शकणार नाही, पण मी करणार.